100 किलो कोलंबीचा नियोजन आहे पार्टीसाठी. 100 किलो कोलंबी मसाला बघा, कशी भन्नाट कोलंबी. आणि बघा फ्रेश आहे, एकदम फ्रेश जबरदस्त कोलंबी मसाला बघा. एक नंबर एक नंबर एक नंबर जबरदस्त कोलंबी मसाला. मित्रांनो, ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप सुंदर आहे. आणि कशा पद्धतीने मध्ये 100 किलो कोलंबी बनवतात, आणि ती पण आचारी स्टाईल. आणि हल्दी लग्नांची चव, ती पण पावसाळ्यामध्ये. खूप सुंदर खूप सुंदर. नमस्कार मंडळी, रुद्र कॅटरर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पाहू शकता आता आपण इथं कोलंबीसाठी ना तेल वगैरे टाकलेला होता, मस्त गरम झालेला आहे. आणि लगेच कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर मित्रांनो, कांदा आहे ना, हा पण 10 किलो कांदा मी घेतलेला आहे. 100 किलोला कोलंबी गोड बनते म्हणून कांदा जास्त टाकत नाही, तरी पण आम्ही कांद्याचा उपयोग जास्त केलेला आहे, कारण आम्ही तिखट मिरची आहे ना ही जास्त वापरणार आहे. तर कांदा आहे ना मस्त तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो, आणि टोमॅटो पण आपण ॲड करणार आहे. तर बघा, तिखट मिरची आहे ना ही आपण जास्त प्रमाणात टाकणार आहे. आणि कोलंबी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य वापरायचं नाही. कांदा टोमॅटोची पेस्ट पुष्कळ झाली आणि खूप छान अशी रेसिपी बनते. आणि कोलंबी मसाला एकदम भन्नाट बनतो. मित्रांनो, कढीपत्त्याचा तुम्ही वापर करत असाल तर वापर करू शकता. आम्ही कढीपत्ता पण टाकलेला आहे. आणि लगेच टोमॅटो टाकणार आहे. आणि टोमॅटो वगैरे शिजून द्यायचं आहे, मस्त तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे. आणि त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. सर्वात आधी मित्रांनो मेन आहे ती ग्रेव्ही बनली ना की सगळं काही व्यवस्थित होतं. मग काय फक्त आपल्याला जे आपले काय मच्छी वगैरे आहे ती टाकायची राहते. पण सर्वात आधी आहे ना ग्रेव्ही कशी बनवायची हेच मेन लक्षात आलं पाहिजे. तर मी आणि किती क्वांटिटीमध्ये तेल वगैरे, कसं मसाले, हळदी पावडर, सुके मसाले कसे पडले पाहिजेत, ओले मसाले कसे पडले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता ना, कांदा आणि टोमॅटो आम्ही तेलावरती डायरेक्ट शिजून घेणार आहे, एकदम म्हणजे एकदम लालसर. आणि त्याचा कच्चं पण निघून जापर्यंत, साफ नरम होईपर्यंत त्याला शिजवणार आहे आम्ही. आणि भरपूर वेळ त्याला शिजवायचा आहे. कांदा टोमॅटो भरपूर वेळ शिजवायचा आहे. आणि आपण मिरची, अद्रक, लसूण आणि पेस्ट पण वापरणार आहे. तर मिरची तर आपण टाकलेलीच आहे, हिरवी मिरची बघा कशा पद्धतीने आपण. आणि नॉर्मल थोडासा गरम पाणी, कारण जेव्हा आपण आता मिरची पेस्ट टाकलेली, त्या मिरची पेस्टमुळे आपल्या टोपाला खाली लागू शकतं. त्यासाठी आपण थोडासा पाण्याचा उपयोग केलेला आहे. लगेच हळदी पावडर, लगेच आगरी मसाला, काश्मीरी मसाला हे त्यात टाकणार आहे. कारण सर्वात आधी आपण आहे ना ग्रेव्ही चांगल्या पद्धतीने बनवून घेऊ. आणि एकदम जबरदस्त अशी भन्नाट ग्रेव्ही बनवायची. मित्रांनो, ग्रेव्ही झाली ना मगच सगळ्या गोष्टी, भाज्यांना चव येते. महत्त्वाचं म्हणजे ग्रेव्ही कशा पद्धतीने बनवायची आणि मोठ्या कार्यक्रमांना कशा पद्धतीने ग्रेव्ही बनवली जाते. खूप छान अशी रेसिपी आहे, शेवटपर्यंत पहा. छोटा ब्लॉग आहे आणि सुंदर. 100 किलो कोलंबी बोलल्यावरती सहजासहजी लवकर कोणाला येत नसते, ही मोठ्या कार्यक्रमामध्येच होते. तर पाहू शकता आपण इथं ना गरम पाण्याचा लगेच वापर केलेला आहे. मसाले वगैरे तेलामध्ये फ्राय करून झाल्यावरती थोडासा गरम पाणी पण आपण टाकायचं आहे. आणि लगेच आपली कोलंबी आहे ना, एक कोलंबीचे मित्रांनो 2 टप आहेत, असे मोठाले 2 टप फुल भरून येणार आहे. आणि बघा मस्त आपले मसालेमध्ये ना कोलंबी मस्त परतून घेऊ, खाली वरती जबरदस्त. आणि थोडासा पाण्याचा उपयोग करू. पाणी जास्त टाकत नाही, लगेच तिला पाणी पण वळतो, कारण ती कोलंबी बर्फामध्ये ठेवली जाते. मग तिच्या शरीरामध्ये पाणी भरपूर असतं. जशी ती शिजत येते तसं ती पाणी पण सोडत येते. म्हणून पाण्याचा उपयोग कमी करायचा, थोडाच पाण्याचा उपयोग करायचा. आणि 100 किलो कोलंबी बोलल्यावरती भरपूर क्वांटिटीमध्ये झाली. एवढी मोठी क्वांटिटी बोलल्यावरती भरपूर मेहनत लागते, कसरत लागते. पूर्ण शरीराचा ज्या हाताची हालचाल आहे ही पूर्ण बँड होऊन जाते. एवढा कंटिन्यू तिला घाटा मारायला लागतो, कारण कोलंबी ही नाजूक वस्तू आहे, लगेच लागली जाते टोपाला जास्त गॅस ठेवल्यावरती. मग आता मस्त आपण आहे ना, तर बघा दोन्ही आपल्याला टप पलटी करून झालेला आहेत. नॉर्मल ना मस्त स्लो गॅसवरती तिला आपण ना
अस्ती शिजत ठेवू आणि कलता तर आपल्याला मारायला लागेलच कंटिन्यू, कारण जास्त वेळ तिला झाकून ठेवता येत नाही. कारण मित्रांनो लगेच लागते ती कोलंबी, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा उपयोग नसतो ना, पाणी थोडा पण टाकत नाही, म्हणून त्यावरती लगेच झाकण देऊन बघा थोडा आता ती पाणी सोडायला तिने चालू केलेलं आहे आणि मस्त आपली थोडी शिजत पण चाललेली आहे कोलंबी. तर अशा प्रकारे मित्रांनो त्याला सुक्या मसाल्यामध्ये आणि ओल्या मसाल्यामध्ये शिजून घ्यायचे. 100 किलो कोलंबी बोलल्यावरती भरपूर क्वांटिटी झाली आणि ही आचारीच करू शकतात एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक. आणि हल्दी लग्नांमध्ये एक स्वयंपाक मोठ्या जोरात होतो, परंतु आत्ता पावसाळ्यामध्ये तीच चव आणि तीच रेसिपी मस्त पावसाळ्यामध्ये भन्नाट अशी रेसिपी म्हणजे 100 किलो कोलंबी. बघा मित्रांनो आता कसं पाणी तिला सुटलेलं आहे. जशी 10 मिनिटामध्ये आपण झाकण खोलतो ना, तसं तिला पाण्याची मग या वाढत जाते तिची, आणि जेव्हा तो पाणी आटत जातं तेव्हा कोलंबी आपली होत जाते. तर अशा पद्धतीने कोलंबी मसाला आहे एकदम भन्नाट. लगेच त्याच्यावरती आपण सुके मसाले जर ॲड केले ना, जो पाणी आहे तो पण निघून कमी होऊन जातो, आणि जेव्हा कोलंबी थंडी होते तेव्हा जर पाण्याची क्षमता निघूनच जाते, एकदम सुकी कोलंबी बनते. म्हणून त्या कोलंबीचं नाव दिलेलं आहे कोलंबी मसाला. म्हणून झिंगा मसाला, कोलंबी मसाला जे धाब्यावरती फेमस आहे ना, ते ह्याच कारणाने, कारण रस्त्यावरची कोलंबी जमत नाही आणि ती कोणाला पटत नाही. म्हणून सुक्या पद्धतीमध्ये कोलंबी मसाला बनवला तर एकदम भन्नाट असा बनतो आणि सगळे मसाले तिच्या शरीरामध्ये त्याच्या अंगाला लागले जातात, म्हणून त्या पद्धतीने मसाले तयार होतात. तर आता आपण लगेच ना सुके मसाले टाकणार आहे. तर खोबरा आधी टाकणार आहे, खोबरा पावडर टाकायचे, मगज बी, तेल आणि काजू कणी याची पेस्ट केली होती ती पण त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर चिकन मसाला पण टाकणार आहे आपण, मटन मसाला टाकणार आहे, गरम मसाला टाकणार आहे, धना पावडर, नमक, कोथिंबीरच्या 2 जुड्या डायरेक्ट कापून टाकणार आहे. कोथिंबीर जेवढी तुम्ही कोलंबीमध्ये टाकाल ना तेवढी भन्नाट कोलंबी लागते. मेन कोथिंबीरच्यावरती मारा ठेवायचा जबरदस्त. झाल्यानंतर कोथिंबीर भरपूर टाकायची, भरपूर अशी. मग कोथिंबीरमध्ये कोलंबी एक नंबर दिसायला पण खूप सुंदर. आणि शक्यतो कोलंबी झाल्यानंतर तुम्ही कोथिंबीर टाका, कारण त्याच्यामध्ये हिरवा पत्ता म्हणजे हिरवा पाला जो दिसतो ना तो अप्रतिम दिसतो, आणि डिश जेव्हा आपण बनवतो ना लाजवाब. म्हणून कोलंबी बघा तुम्ही कधी पण धाब्यावरती गेल्यावरती, हॉटेलवरती गेल्यावर वरती पण कोथिंबीर टाकली जाते, कारण दिसायला पण सुंदर. आणि कोथिंबीरचा आणि कोलंबीचा चव ही लय वेगळी आहे, लय सुंदर आहे. बघा तर आपण कोथिंबीर बितरून भरपूर टाकणार आहे आणि धना पावडर टाकले, आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत. मस्त तिला झाकण देऊन ठेवून देऊ. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा. पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे, कोणत्या प्रकारची पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. हां एक विसरलोच, जो कोणी आपल्या चॅनलला नवीन बघत असेल ना मित्रांनो नवीन, तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून तुम्हाला खूप छान छान अशा व्हिडिओ बघायला मिळतील. खूप छान अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, आणि त्या पण मोठ्या मोठ्या रेसिपी आणि एकदम भन्नाट अशा रेसिपी. तर आपल्या चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ आहेत ते पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशा व्हिडिओ आहेत, कौल फ्राय, बकरा फ्राय, भरपूर अशा खूप खूप छान छान मुंडी, पाया मसाला, अशा भरपूर व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो लास्टपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद. असाच प्रेम असंच असू द्या.